अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 2025मध्ये 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता कधी घट उठवावे, त्याचबरोबर घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी, त्याचबरोबर देवांची देवपूजा कशी करावी, देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे की दशमीला करायची आहे, त्याचबरोबर योग्य वेळ कोणती आणि देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे, ती न विसरता तुम्ही घट हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे। अखंड दिव्यातील साहित्याचं काय करावं, कलशाच्या साहित्याचं काय करावं, तसेच घट विसर्जनाचा नवमीचा व दशमीचा दोन्ही मुहूर्त काय आहेत, घटाच्या साहित्याचं नंतर काय करावं, असे बरेचसे प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा। तर आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करत असतो। अगदी त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजेतच, तरच आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल। घट हे 12च्या आत उठवले जातात, त्यामुळे आपल्याला ही अशुभ वेळा वर्ज्य करून 12च्या आत म्हणजे मध्येच घट उठवायचे आहेत। आता ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे तर 1 ऑक्टोबरला रवियोग हा सकाळी 8:06 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला सकाळी 6:29 संपणार आहे। हा जरी रवियोग असला तरीसुद्धा यामध्येच यमगंडम काळ जो आहे तर तो सकाळीच 7:59 सुरू होणार आहे। त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहे, म्हणजेच अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे। नवमी तिथीचा 1 ऑक्टोबर 2025चा तो सकाळी 9:28 पासून ते सकाळी 10:58 आपण या शुभ मुहूर्तावर घट उठवू शकतो। त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजेच 7:59 म्हणजे सकाळपासून ते 8 वाजेपर्यंत पण आपण घट उठवले तरीसुद्धा चालतील। 2 ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे, तरी या दशमी तिथीचा शुभ मुहूर्त पाहूया। तर सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी 10:58 पासून ते 11:55 असणार आहे। तर या 2 अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे तर ते उठवू शकतो। दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो, तरीसुद्धा 2 शुभ मुहूर्तावरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट विसर्जन करू शकता। तर बघा, आता 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता 1 ऑक्टोबरला महानवमी तिथी आहे। या दिवशी वार आहे बुधवार। तर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी 1 ऑक्टोबरला घट हे हलवायचे आहेत। आणि बघा, काही ठिकाणी अशी देखील पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट जे आहेत तर ते हलवतात। तर तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल, तर 2 ऑक्टोबरला गुरुवारी दशमी तिथी आहे, त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता। आता बघा, आमच्याकडे नवमीला म्हणजेच दसऱ्याच्या आदल्या दिवशी घट जो आहे तर तो हलवला जातो। आता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला घट जे आहेत तर ते हलवायचे आहे। आता बघा, घट हलवताना जर तुमचे घट हे महानवमीला हलत असतील किंवा दसऱ्याच्या दिवशी हलत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे तर दुपारी 12च्या आत घट हे हलवून घ्यायचे आहेत। घट हलवताना 5 मुलांना किंवा 5 कोणत्याही जेंट्सला तुम्ही बोलवा आणि तुम्हाला घट हा हलवायचा आहे। घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे। त्यानंतर जे आलेले मुलं आहेत किंवा जे कोणी जेंट्स आहेत त्यांना तुम्हाला
जे कडाकणी केलेली आहे तुम्ही तो प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे किंवा कोणताही गोडाचा पदार्थ तुम्ही या दिवशी त्यांना खायला देऊ शकता. बघा, शेवटच्या दिवशी घटावरती जी माळ आपण अर्पण करतो, प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असते, पण विड्याची पानाची माळ शेवटच्या दिवशी अर्पण केली जाते. काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात. जुन्या पारंपरिक पद्धतीने शेवटच्या दिवशी विड्याच्या 9 पानांची माळ अर्पण करूनच घट हा उठवला जातो. काही भागात पहिल्याच दिवशी विड्याच्या पानांची माळ जी आहे तर ती अर्पण केली जाते. तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला माळ अर्पण करायची आहे. आता बघूयात घट हलवल्यानंतर देवांची देवपूजा कशी करायची, त्याचबरोबर देवांना आंघोळ कशी घालायची. तर बघा, जर तुमचे घट हे नवमीला हलत असतील, म्हणजेच बुधवारी 1 ऑक्टोबरला नवमी आहे, महानवमी आहे, तर या दिवशी जर घट हलत असतील तर घट हलवल्यानंतर आपल्याला देवांची देवपूजा मात्र दशमीला म्हणजेच विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबरलाच गुरुवारी करायची आहे. जरी घट आपले नवमीला हलणार असतील तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायची असते. आणि जर तुमचे घट हे दशमीला म्हणजे विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी 2 ऑक्टोबरला जर हलणार असतील तर आधी घट हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे तर ती देवांची ती करायची आहे. आता देवपूजा कशी करायची, तर बघा, आपण पानांवर देव ठेवलेले असतात, तर ती पानं, ती फुलं असतात तर ती निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायची असतात. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही, त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी जे देव आहेत तर ते एक एक मूर्ती तुम्हाला ताम्हणामध्ये घ्यायचं आहे. आता समजा गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती ताम्हणामध्ये घ्यायची. त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा. ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही पंचामृताने देखील देवांना स्नान घालू शकता आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवताय तिथे ठेवायची आहे. अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत तर त्या एक एक करून तुम्हाला ताम्हणामध्ये घेऊन दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करून स्वच्छ पाण्याने मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती तिथे ठेवायची आहे. तसेच आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक असतो या टाकाला श्रीसूक्ताचा अभिषेक करायचा. श्रीसूक्त तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देखील अभिषेक करू शकता. प्रथम अभिषेक करून घ्या. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे आणि ज्या त्या देवांचा जप आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे देवपूजा करायची. पण लक्षात घ्या, देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्तीच तुम्ही ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि तिला पाण्याने दुधाने अभिषेक करून ती ठेवायची आहे. सगळ्याच मूर्त्या तुम्ही एकत्र ताम्हणामध्ये घेतलेल्या आहेत आणि वरून तुम्ही पाणी सोडताय तर हे चुकीचं आहे. किंवा एकाच पाण्यामध्ये सगळे बघा देव तुम्ही स्वच्छ करताय, आंघोळ घालताय, तर हे देखील चुकीचं आहे. तर अशा प्रकारे मूर्ती जी आहे ती देवांची तर ती देवघरात ठेवायची आहे. फोटो देखील स्वच्छ धुवून घ्या, कोरडे करून घ्या आणि नंतर ठेवा. आपल्याला छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर जो मंगल कलश असतो आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी, हा मंगल कलश जो आहे तो आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेला असेल तर त्यामधलं पाणी आपल्याला घरातील रोपांना द्यायचं आहे. तसेच थोडं पाणी घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडावं. आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो मंगल कलश देवघरामध्ये ठेवलेला असतो, त्यामुळे त्यातलं पाणी घरातील रोपांना तुम्ही टाकायचं आहे. तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही, हे आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर यामध्ये या कलशामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी भरा आणि त्यातली जी आधीची पानं आहेत विड्याची किंवा आंब्याची ती काढा, ती निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आणि त्यामध्ये नवीन चांगली ताजी पानं जी आहेत, विड्याची पानं किंवा आंब्याची 5 पानं, तुम्हाला जे पानं मिळतील ती पानं तुम्हाला टाकायची आहे. आणि जो नारळ आहे तर तो आपण या कलशावर ठेवलेला तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे. अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करायचं आहे. त्या पाण्यामध्ये कलशाच्या बघा त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, 1 रुपयाचं नाणं जे आधी तुम्ही वापरलेलं तेच वापरू शकता आणि पुन्हा असा मंगल कलश तुम्ही दसऱ्याच्या दिवशी स्थापन करू शकता.
आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे. मंत्र, स्तोत्र, आरती, धूप, अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहे. तर हे तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे. महानवमीला जरी घट हलत असले तुमचे तरी देखील तुम्हाला बघा, आपल्याला देवपूजा ही महानवमीला म्हणजे बुधवारी 1 ऑक्टोबरला करायची नाही, तर ती 2 ऑक्टोबरला दसरा आहे, विजयादशमी आहे. तर त्या दिवशीच आपल्याला देवपूजा ही करायची आहे. आणि जर दशमीला घट हलत असतील, तुमचे जर घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा करायची आहे, असं आपल्याला करायचं नाही की आधीच आपण देवपूजा केलेली आहे आणि घट बघा नंतर हलवलेले आहेत. तर घट आधी हलवून घ्यायचा आहे आणि नंतर ही आपल्याला देवपूजा ही आपल्याला करायची आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी जे देव आहेत ते पानांवर मांडलेले, तर ते आपल्याला काढायचे आहेत, हलवायचे आहेत आणि देवपूजाही करायची आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना आंघोळ घातल्यावर त्यांना नवीन वस्त्र खाली अंथरून त्यावर त्यांची स्थापना करायची आहे. जुनं वस्त्र तुम्ही विसर्जित करू शकता किंवा इतर गोष्टीसाठी देखील वापरू शकता. तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी नवीन असं वस्त्र आणायचं आहे. ज्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरताय देवघरामध्ये तर ते आणायचं आहे. नवीन विकत आणायचं आहे आणि ते तुम्हाला अंथरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला देवांची स्थापनाही करायची आहे. बरेच जण तेच वस्त्र वापरतात, तर ही चूक करू नका. आणि अशी छान विधिवत आपल्याला देवपूजा दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी करायची आहे. बघा, घट हलवल्यानंतर जे घटात साहित्य आहे, जी माती आहे किंवा जो उगवलेला घट आहे, तर किंवा जे आपण टोपली वापरतो किंवा पत्रावळी वापरतो, जे काही तुम्ही वापरलेलं असेल ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. विसर्जन करत असताना दही, साखर, भात याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि तो घटासोबत आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. आणि जे घटातलं पाणी आहे तर ते बघा घरातील रोपांना टाकायचं आहे. तुळशीला मात्र टाकू नका. घरामध्ये थोडंसं पाणी शिंपडा. तसेच घट तुम्ही स्वतःच्या शेतीमध्ये देखील ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता. जो विडा असेल ते साहित्य परत पुढील पूजेसाठी तुम्ही वापरू शकता. आणि कलशातील सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करा व जे नाणं आहे कलशातील ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. आणि त्याचबरोबर जो नारळ आहे तर तो बघा फोडून त्याचा प्रसाद करून बरेच जण खातात. तर असं करू नका, कारण 9 दिवस आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून या घटाचं पूजन केलेलं असतं. त्यामुळे जो घटाचा नारळ आहे तर त्याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे विधिवतपणे. त्यामुळे तो नारळ जो आहे तर तो फोडायचा नाही आपल्याला. पण शेवटी तुमची इच्छा, जो मातीचा घट आहे तो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी तुम्ही ठेवू शकता, मात्र तो फोडायचा नाही, हे देखील आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर बघा, आपण घटासमोर कुलदेवीची ओटी भरलेली आहे, तर ती ओटी तुम्ही एखाद्या सुवासिनीला बोलावून तिची ओटी भरू शकता किंवा ती घटासमोरील ओटी तुम्ही तुळशीला अर्पण करा. नंतर ती स्वतः देखील वापरू शकता. फक्त हे साहित्य तुम्ही मासिक काळामध्ये वापरू नये, हे लक्षात घ्या. छोट्या बांगड्या ओटीतील साहित्य तर बघा त्या तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता. इतर साहित्य तुम्ही स्वतः वापरलं तरी काहीच हरकत नाही. जोपर्यंत आपले घट हलत नाहीत तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो. म्हणजेच काय, तर या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जोपर्यंत आपले घट आहेत तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला तेवत ठेवायचा असतो. आता घट हलल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर तो तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर बघा तो आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा असतो. घट हलवल्यानंतर अखंड दिवा उचलून तुम्ही थोडासा बाजूला ठेवू शकता. जर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही थोडासा तो दिवा जो आहे तर तो उचलून बाजूला ठेवू शकता. पण बघा, हा अखंड दिवा आपल्याला स्वतःहून विझवायचा नाही. जोपर्यंत तो चालू राहील तोपर्यंत तसाच ठेवा आणि त्यानंतर त्यातील जी वात शिल्लक राहिलेली असते किंवा बरेच जण त्यामध्ये लवंग टाकतात, तर ही जी शिल्लक राहिलेली वात आहे, लवंग जे आहे, या साहित्याचं काय करायचं, तर अखंड दिव्यामधील वात किंवा त्यामधलं जे लवंग आहे तर ते चुकूनही कचऱ्यामध्ये फेकू नका, कारण त्या दिव्यामध्ये दैवी तत्व
उतरलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापरासोबत ती शिल्लक राहिलेली वात किंवा जी लवंग आहे ती पेटवायची आहे आणि आपल्या देवघरासमोरच आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे. पण ही वात फेकून द्यायची नाही आणि त्यानंतर जी राहिलेली राख असेल त्याची किंवा जी विभूती राहिलेली असते तर घरातील सगळ्यांना ती कपाळाला लावायची आहे किंवा ती पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या झाडाच्या बुडामध्ये तुम्ही ओतू शकता. त्या दिव्यामध्ये तेल शिल्लक असेल किंवा तूप शिल्लक असेल तर त्या तेलाचं किंवा तुपाचं काय करायचं, तर नित्य दिव्यामध्ये जो दिवा तुम्ही रोज देवघरामध्ये लावताय त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता, काहीही हरकत नाही. आणि जे तांदूळ आपण दिव्याखाली ठेवलेले असतात ते अखंड दिव्याखालचे अष्टदल कमळ काढलेलं असतं, स्वस्तिक काढलेलं असतं किंवा तांदळाची रास केलेली असते, तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. त्यानंतर जो अखंड दिवा असेल तर तो स्वच्छ घासून आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि पुढच्या वर्षीसाठी तो वापरायचा आहे. तर बघा, नक्कीच अशा प्रकारे घट हलवल्यानंतर दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण धन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपण ग्रामदैवताला जाऊन वाहायचं असतं, अर्पण करायचं असतं. म्हणून संपूर्ण घट हा विजयादशमीपर्यंत घरात तसाच ठेवा. विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करा. मग त्यासोबत जे निर्माल्य असतं ते फुलांचं, नागवेलीच्या पानांचं, माळा, पूजेचं जे काही साहित्य असतं ते निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जन करा. नवमी, दशमी या दिवशी आपल्याकडे कुळाचार असेल, कुळधर्म असेल, या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवाष्ण स्त्री आपल्या घरी जेवायला सांगावी, तिला जेवू घालावं, तिची ओटी भरून तिचा मानसन्मान करावा. तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट विसर्जन करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.